असीम सरफरे पहिलं षटक घेऊन आंबेचे जबरदस्त वेगवान गोलंदाज आंबेचे हार्दिक पांड्या म्हणून या खेळाडूची ओळख. स्ट्राईक एंडला पांगलोली वसीम. पहिला बॉल. व्हाईट बॉल. वन बाउंडची वॉर्निंग पण येईल असीमला. हे बॅटर गेले पांगलोलीचे प्रारंभिक बॅटर. स्ट्राईकला वसीम, नॉन स्ट्राईकला मारूफ. फटका चांगला आहे. वा क्लास. स्टे डाउन द ग्राउंड. हाय अँड हँडसम वसीम. जबरदस्त फटकेबाजी. 6 धावांसाठी षटकार. श्रीवर्धन मसला प्रीमियर लीग मध्ये या वसीमने अफलातून फलंदाजी केली होती. पुढचा बॉल असीमचा. वसीम साडी स्लोवर वन पिकअप केलाय. त्यालाही फेकला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून. लांब 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 षटकार. पांगलोली विपक्ष आंबेत मॅच आपण पाहतोय. सुरुवात चांगली करून दिली पांगलोली साठी. फटका हाही चांगला आहे वसीमचा. क्षेत्ररक्षक येत आहेत. फंबल केलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. वा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. वसीम आणि मारूफ. धावसंख्या 15 धावा. पहिला वाईड आला होता. 2 लगातारचे षटकार आणि हे 2 धावा. अहद आमच्या सोबत आहे स्कोरिंग साठी पहिल्या दिवसापासून. उमेर सुद्धा आमच्या सोबत आहेत पहिल्या दिवसापासून. मॅच आनंद घेत आहेत उमेर आणि अहद. हा यावेळी चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर थोडा इन स्विंग होताना पाहायला मिळाला असीमचा. डॉट बॉल येते. दुसरी धरली. उजव्या अष्टीच्या बाहेर वाईट बॉल. खराब गोलंदाजी असीमची. या षटकातील दुसरा वाईट येते. पांगलोलीची फायदा होते. 1 धाव वाढते त्यांच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या होती 16. 3 षटकांचा मॅच. असीम खोला टप्पा होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू तिथेच रेंगाळलाय. सिली मिड विकेटला. स्वतः गोलंदाज येतात फॉलो थ्रू मध्ये. चेंडू पकडत आहेत. डॉट बॉल. शेवटचा चेंडू आहे या पहिल्या षटकातील. स्ट्राईकला वसीम. वसीम जबरदस्त फटकेबाजी. फुलटॉस. फटका चांगला आहे इथे. क्षेत्ररक्षण चांगलं केलंय आंबेसाठी. फेकी पहा. जबरदस्त क्षेत्ररक्षण. सिंगल. स्ट्राईक पुन्हा वसीम कडे. पहिल्या षटकाचा पूर्ण खेळ वसीमच्याच नावाशी राहिला. धावसंख्या पोहोचली 17. 17 धावा. धावा.
दुसरा षटक घेऊन आंबेतकडून गोलंदाज. सैफ गोलंदाजीसाठी. कडून समोर वसीम चांगल्या फॉर्मात आहेत. खूप धावा त्यांनी कुठल्या आहेत. पहिल्या षटकात धावांचा रतीब त्यांनी उचलाय. 17 धावा आल्यात. सैफ वसीमसाठी पुढचा बॉल. लेफ्ट आर्म गोलंदाजी आहे. डॉट बॉल येईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वा सुंदर गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर वेगाने चेंडू वळवतोय. मागचा फास्टर पण यॉर्कर होता वायडिश. यावेळेस स्विंगवर भरोसा टाकला. टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळण दिलं आणि डावखुरी गोलंदाज जर आपण पाहिलं तर हे नैसर्गिक गोलंदाजी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने ते चेंडू वळवतात सातत्याने. चांगली गोलंदाजी ते सैफची सेफ गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस वसीम बॅटच्या खाली दिला. उंच आणि लांबच लांब फटका फेकला या वसीमच्या बॅट मधून. षटकार. 23 धावा. पाहिलं तर सोहिल तन्वीर पाकिस्तानची गोलंदाज अशाच प्रकारची लेफ्ट आर्म गोलंदाजी करायची. त्याच प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती इथे सैफची. वसीम काय आज खेळतायत. जबरदस्त फटकेबाजी त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. यावेळेस बॅटची कडा घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे धावाची संधी आहे. फेकी चांगली नाहीये. बॅकअप चांगला आहे. 2 धावा इथे मिळतील वसीमला. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल 25. वसीम आणखीन एक मोठा हिट पांगलोलीसाठी. 6 धावा. षटकार. एक धावर मिळेल इथे. बत्तीस धावा. षटक संपतंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक आंबेतकडून कोण टाकण्यासाठी येते. टॉस हरल्यानंतर क्षेत्ररक्षण करते आंबेत. क्षेत्ररक्षणातही बदल होईल. आंबेतने चुकीची दुरुस्ती. आंबेतने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले.
सोहम आलेत गोलंदाजीसाठी आंबेडकडून. चांगली गोलंदाजी, डॉट बॉल इथे पहिलाच येईल. जबरदस्त गोलंदाजी, यंग टॅलेंट पाहायला मिळते आंबेडकडून. नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारल्या 3 षटकाच्या मॅच मध्ये आंबेदनी. पहिलं षटक असीमचं थोडंसं महागडं ठरलं, 17 धावा. दुसऱ्या षटकात धाबा आल्या. सोहमने चांगली कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. पहिला बॉल डॉट आलाय. सोहम वसीम साठी आणखीन एक डॉट बॉल. रन नाही आहे तसा आणि धावबादी मिळणार नाही. डॉट बॉलला रनही नाही आहे आणि धावबादी नाही आहे. ही मॅच मारू फक्त नॉस्टॅकला राहिलेत. एकही बॉल त्यांनी अजूनही फेस केला नाही. शेवटचं षटक सुरू आहे. 33 धावा. शेवटचे 4 बॉल अजूनही बाकी आहेत. बत्तीस. स्लोवर वन. जबरदस्त गोलंदाजी आणि आखिरकार शेवट का होईना पण मारूप आता स्ट्राईकवर आले. प्रारंभी गेले होते, एकही बॉल फेस केला नाही. शेवटच्या षटकातील 3 चेंडू झाले. 3 चेंडू आता बाकी आहेत. शेवटच्या षटकात झुंजताना दिसले थोडेसे वसीम. पहिली 2 षटकं खूप चांगले. 4 षटकार त्यांनी टोकले. 2-2 षटकार प्रत्येक बॉलरला त्यांनी खेचले. असीम आणि सैफला. पुढचा बॉल स्लोवर वन मारूफ साठी. सोहम काय गोलंदाजी आंबेद साठी करतोय सोहम. चार चेंडूत सोहमने फक्त 1 धाव दिली. जबरदस्त गोलंदाजी. तेहतीस धावा झाल्यात. सोहम पुढचा बॉल मारूफ साठी. रनअप मध्ये बिघाड पाहायला मिळते सोहमच्या. रेड बॉल. 2 चेंडू टाकायचे आहेत सोहमला. 4 बॉल टाकलेत, फक्त 1 धाव दिली त्यांनी. सोहम वा भाई वा, काय गोलंदाजी आहे या खेळाडूची. नव्या दमाचा नौका खेळाडू. हा षटकार सोहम शेवटच्या बॉलवर. क्रिक कॉर्नर क्लब म्हसला ऑर्गनाइज्ड बाय म्हसला प्रीमियर लीग सीझन 2 येत्या 22, 23, 24, 25 एप्रिल 2024. फर्स्ट प्राइज ज्याचा असेल 30,000 रुपये. द्वितीय पारितोषिक 15,000. बेस्ट बॅट्समन ट्रॉफी, बेस्ट बॉलर ट्रॉफी, मॅन ऑफ द सिरीज, फायनल मॅन ऑफ द मॅच असेल. एंट्री फी असेल 3,000 रुपये. सलाउद्दीन हल्दी यांच्याकडे आपण संपर्क करा. अज्जू चांदले यांच्याकडे तुम्ही संपर्क करू शकता. ही स्पर्धा दिघी रोड बंदर म्हसळा या मैदानात आपल्याला पाहायला मिळेल.
क्रिक कॉर्नर क्लब म्हसळा ऑर्गनाइज बाय म्हसळा प्रीमियर लीग सीझन 2 22, 23, 24 आणि 25 एप्रिलला ती स्पर्धा होईल. फर्स्ट प्राइज 30,000, द्वितीय पारितोषिक 15,000 आणि ट्रॉफी. एकोणचाळीस धावा केल्या, 40 धावांचं लक्ष. चाळीस धावांचं लक्ष. असीम. चाळीस धावांचं लक्ष आहे. प्रारंभिक बॅटर आंबेत संघाकडून असीम. असीमच्या सोबत बॅटर नाझीम. असीम आणि नाझीम दोन्ही जबरदस्त खेळ करतात. असीमवर या पुऱ्या सामन्यात नजर राहणार आहे. तन्वीर मुकादम पहिले षटक हाताळण्यासाठी. तन्वीर मुकादम. चालू सामन्यातून पहिला बॉल असीमसाठी. चांगली गोलंदाजी ते तन्वीरची. चांगले क्षेत्ररक्षण. एक सिंगल फक्त येईल असीमला. नाझीमला मिळते स्ट्राईक. चाळीस धावांचं लक्ष आहे 3 षटकामध्ये. 18 चेंडू 40. पहिल्या बॉलवर सिंगल आले. फटका चांगला आहे. एक सिंगल नाझीमला मिळेल. खेलते
खराब क्षेत्ररक्षण पांगलोली संघाकडून. जिथे एक धाव होती तिथे चौकार आलाय आणि घडलंय काय, असीमच स्ट्राईकला येईल आणि असीम जर स्ट्राईकला असतील तर पुढच्या चेंडूवर काय येईल हे तुम्हाला माहिती आहे, कारण असीम हा डिटर बॅटर आहे. 4 धावांनी संघाची धावसंख्या 6, 40 धावांचं लक्ष. सहा धावा. पुढचा बॉल तन्वीर. हो क्लीन बोल्ड. पांगलोलीसाठी चांगलं झाली, मिसफिल्ड झाली ती. 4 धावा गेल्या स्ट्राईकलाच ना. असीम आला, असीमला बाद केलं इथं तन्वीरनी. आणि फलंदाज सौद. अंबेसाठी सौद. तन्वीर मुकादम चांगली गोलंदाजी करतात. सौदसाठी चांगली गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल येईल. वसीम येतात विकेट किपिंग वरून सुरात. पाच बॉल झाले, अवघ्या 6 धाबा आल्यात. एक चौकार तोही मिसफिल्डचा आला होता. पुढचा बॉल तन्वीर सौदसाठी. आणखीन एक डॉट बॉल येईल. चांगली गोलंदाजी. ते तन्वीर मुकादमचं पहिलं षटक निर्णायक राहिले पांगलोलीसाठी. अवघ्या 6 धावा दिल्या, त्याही पेक्षा महत्वाचा विकेट असीम सरपरेला त्याने माघारी पाठवलं. खराब क्षेत्ररक्षणाच्या मुळे त्या 4 धावा गेल्या. कदाचित हे षटक फक्त 3 धावांचं राहिलं असतं. पांगलोलीसाठी 40 धावांचं लक्ष आहे. 2 षटकात आता 34 कराव्या लागतील. पांगलोली नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी साकिब. साकिब नाझीम यांच्यासाठी. पहिला बॉल शॉट टम्पूल आहे. झेल होईल. क्षेत्ररक्षक आहे तन्वीर. वाह, चांगला झेल टिपलाय तन्वीरनी. आसिमच्या पाठोपाठ आता नाझीम पण बाद होत आहेत.
ने बॅटर अंबेदसाठी कैस आजी निराश होऊन माघारी परत आहेत. हुक करण्याचा इरादा होता. हवेत खेळले. तन्वीर चेंडूच्या खाली आली. चांगला झेल ढपला. बॅटर कैस 6 धावांवरच 2 गडी बाद झालेत. 40 धावांचं लक्ष होतं 3 षटकामध्ये. फटका कैस स्टँड अँड डिलिव्हर. जबरदस्त स्ट्रोक. पॅव्हलियन मधूनच सेट होऊन गेले होते. पहिलाच बॉल फेस करताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड गोलंदाजच्या डोक्याचा वरून लॉंग ऑफ रिझनला हा देखणा स्ट्रोक षटकार पाहायला मिळाला. जबरदस्त फटकेबाजी कैस यांची. पहिलाच बॉल खातं उघडलं क्रिस गेल स्टाईलनी. धावसंख्या 12. वा यावेळेस बॅकवर्ड पॉइंटच्या वरून देखणा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहे पण ही मॅरेथॉन ही शर्यत जिंकली ती बॉलने. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येते कैसच्या बॅटमधून आणखीन एक चौकार आपण पाहतोय. मोहम्मद 11 श्रीवर्धन ऑर्गनाइज फ्रेंड्स ग्रुप वालवडीची स्पर्धा जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरात दाखवली जाते. मॅच सुरू आहे. पांगलोली विपक्ष आंबेत. या मागच्या 2 चेंडूवर आंबेत पुन्हा मॅच मध्ये आले. कैस धडाकेबाज फलंदाजीची सुरुवात. 500च्या स्ट्राईक रेटनी हे 2 भांडरे त्यांनी घेतले. 10 धाबा, 1 चौकार, 1 षटकार. पुढचा बॉल. फटका आई चांगला कैचा. क्षेत्ररक्षक नाही. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. फक्त दिशा दिली. जबरदस्त फलंदाजी कैची. संघाची धाव संख्या 20 धावा. आता उर्वरित 8 चेंडूत 20 पाहिजे आहेत. अर्ध्या झाल्यात. अर्ध्या कराव्या लागतील. 8 चेंडू 20. आता आंबेतला सामना जिंकण्यासाठी तन्वीर मुकादमनी पहिलं षटक जबरदस्त केलं होतं. 6 धावांचा 1 विकेट घेतला होता असीमचा. साकिब थोडासा मागडा ठरला. पहिल्याच बॉलवर त्यांनी विकेट जरूर घेतला. अंबेड की तरफ से कैस और बैट्समैन का नाम क्या है? हाँ सऊद. स्कोर कितने है? 20 रन बन चुके हैं. अब 20 रन बनाने होंगे. बचे हुए गेंदों पर स्ट्राइक पर रहेंगे कैस पहाड़ी एंड से. विकेट के पीछे वसीम फाइन लेग के फील्डर को शायद बदली करना चाहते हैं. एक नन्हे खिलाड़ियों को शॉर्ट फाइन लेग के तरफ बुलाया है और थर्डमैन की तरफ एक फील्डर को भेजा है. देखना है किस तरीके की गेंदबाजी करना पसंद करेंगे कैस के लिए. लंबे रनअप के साथ पहाड़ी एंड से दौड़ना शुरू किया. राइट आर्म ओवर द विकेट और कैस ने खेला है स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ 6 रनों के लिए. इन 6 रनों के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 26 रन. तेजी से बढ़ता हुआ स्कोर अंबेड टीम का. पहले ओवर में तनवीर ने अच्छी गेंदबाजी की थी. एक बड़ा विकेट हासिल किया था वसीम का और बांध के रखा था. लेकिन दूसरे ओवर में कैस ने अपनी टीम को वापस किया है. देखना है अब 6 गेंदों और 14 रनों की जरूरत है. बैंगलोर ये मैच जीत पाती है या अंबेड. कैस के साथ में बल्लेबाजी कर रहे हैं सऊद. अब तक सऊद ने कोई रन नहीं बनाया है. कैस ने 20 रन बनाए हैं 1 2 3 4 5 गेंदें खेलकर.
अब आखिरी 6 गेंदे 14 रन। वालवटी के इस ग्राउंड पर एक बड़ा मुकाबला, दोनों भी टीमें मजबूत है, अपनी अपनी ताकत को जानते हैं, एक ही इलाके की टीम है। आज इस अम्बेद की टीम में अबरार नजर नहीं आ रहे, शायद वो आम निकालने गए रहेंगे। अब एक छोटे कद के गेंदबाज परवेज अम्बेद की तरफ से 10-12 कदमों के रनअप के साथ स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ तनवीर है, वहां से कुछ इशारा कर रहे हैं, फील्डिंग सजाने की कोशिश कर रहे हैं सऊद के लिए। 6 गेंदे 14 रन। लगातार फील्डिंग में तब्दीली हो रही है। डीप स्क्वायर लेग की तरफ एक फील्डर को बुलाया है, मिड विकेट की तरफ एक फील्डर है, लॉन्ग लेग की तरफ लॉन्ग ऑन और शॉर्ट कवर एक थर्डमैन की तरफ। फुल टॉस गेंद, फील्डर दौड़ कर आए गेंद के नीचे, 1 रन तेजी से मुकम्मल किया। गेंद हालांकि खराब थी, इस गेंद को बाहर सऊद के बल्ले से पहला रन निकला है। अब स्ट्राइक पर रहेंगे कैस। 5 गेंदे और 13 रन। परवेज दूसरी गेंद लेकर राइट आर्म ओवर विकेट। फिर से एक बार विकेट कीपर के लिए गेंद को छोड़ दिया। अंपायर ने अब तक कोई इशारा नहीं दिया, इसका मतलब ये गेंद डॉट करार दी गई है। अब 4 गेंदे और 13 रन। अंपायर ने परवेज के ऊपर जो भरोसा जताया है, अब तक की गेंदबाजी पांगलोल की तरफ से अच्छी कहेंगे। 2 गेंदे फेंक चुके हैं और 1 रन खर्च किया है। कैस अपने कदमों का इस्तेमाल पहले ही किया है। राइट आर्म ओवर विकेट, ओवर पिच लाइन की गेंद, कवर की तरफ खेला हुआ शॉट और ये आसान कैच, बेहतरीन जज किया और गेंद को बाउंड्री लाइन के अंदर ही कलेक्ट कर लिया और कैस के इनिंग का खात्मा। अब पांगलोल अम्बेद थोड़ी सी तकलीफ में आती हुई नजर आ रही है। दूसरी ओवर में अपनी तरफ गेम को बना लिया था कैस ने, वही कैस आउट होकर पवेलियन वापस। अब कैस की जगह लेने के लिए जा रहे हैं फौजान। 3 गेंदे 13 रन। स्कोर अगर देखा जाए तो दोनों तरफ है। अगर बल्लेबाज गेंद की लाइन को पढ़ ले और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दे तो ये ग्राउंड ऐसा है कि गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर जाकर गिरती है, लेकिन बल्लेबाज को उस गेंद को पढ़ना जरूरी है। 3 गेंदें दोनों तरफ उतना ही टेंशन नजर आ रहा है। देखना है इस टेंशन को कौन पार करता है, परवेज या फिर फौजान। फील्ड सजी हुए, शॉर्ट फाइन लेग और शॉर्ट थर्डमैन। अच्छी गेंद, बेहतरीन गेंद, तेज गेंद की थी ये। यकीनन ये नए गेंदबाज नजर आ रहे हैं पांगलोल में, अच्छी गेंदबाजी करते हैं, इसलिए कैप्टन ने उनके ऊपर भरोसा जताया और उस भरोसे पर उतर रहे हैं। अब 2 गेंदें बची है, 13 रन। ये मैच लगभग पांगलोल की तरफ झुकता हुआ। अगर कोई गेंद एक्स्ट्रा न हुई तो यकीनन ये अम्बेद के लिए तकलीफ दे बात है। परवेज लंबे रनअप के साथ पहाड़ी एंड से राइट आर्म ओवर द विकेट फौजान के लिए। अच्छी गेंद, बेहतरीन गेंद, लॉन्ग लेग की तरफ खेला हुआ शॉट, 1 रन। जैसे ही परवेज गेंदबाजी के लिए आए, हमने देखा था तनवीर ने कुछ फील्ड सजाई हुई थी वसीम का सहारा लेते हुए। ये 2 एक्सपीरियंस खिलाड़ी पांगलोल में हैं। अच्छी फील्डिंग सजाई थी इस परवेज के लिए और यकीनन वो कामयाब हुए। आखिरी गेंद पांगलोल की तरफ से छोड़ दिया है विकेट कीपर के लिए। अंपायर ने दोनों हाथ फजा में बुलंद किए और अंपायर का इशारा वाइड बॉल। अब 1 गेंद और 12 रन। परवेज आखिरी गेंद लेकर सऊद के लिए। और ये मैच पांगलोल ने जीत लिया है। 40 रन बनाने थे। स्कोर हालांकि देखा जाए तो कम नजर आ रहा था।